सो आज आपण एक स्टोरीपासून सुरू करूया आणि ही स्टोरी लाईक पर्सनल एक्सपिरियन्स आहे. माझा एक ज्युनियर आहे, ठीक आहे. आणि त्या ज्युनियरने मला एक छान मेसेज केला आहे रिगार्डिंग प्रेझेंटेशन्स, रिगार्डिंग पर्सनल डेव्हलपमेंट, रिगार्डिंग हिज पर्सनल ग्रोथ. ठीक आहे, तो मेसेज काय आपण वाचूया. सो ही सेज की लाईक त्याचा फर्स्ट इयर आहे, ओके. आणि त्याचं आज होतं प्रेझेंटेशन आणि ही सेज की भाई आज माझं प्रेझेंटेशन होतं आणि मी खूप नर्वस होतो, मला घाम येत होता, मला नीट मांडता नाही आलं. मी लाईक 100% शुअर होतो मी नीट देईन. पण जेव्हा मी स्टेजला गेलो ही सेज की नाही, लिटरली मी गार झालेलो आणि मला घाम येत होता आणि मला नीट प्रेझेंट नाही करता आलं. सो ह्या मुद्द्यावरनं आपण आज समजून घेणार आहोत लाईक प्रेझेंटेशन स्किल कसं मांडलं पाहिजे, काय त्याचे स्ट्रक्चर काय असले पाहिजे. थोडक्यात हे समजून घेऊया. प्रेझेंटेशन स्किल इज अ पार्ट ऑफ पब्लिक स्पीकिंग, ठीक आहे. आणि प्रेझेंटेशन स्किलमध्ये एवढं आपण सिंपल वेमध्ये समजून घेऊया. आपल्या विचारांना स्पष्ट मांडणे ह्याला आपण प्रेझेंटेशन स्किल म्हणूया. कारण की आपले जर विचार आपल्याला स्पष्ट नाही मांडता आले तर आय गेस करिअरमध्ये थोडीफार अपलिफ्टिंग होण्याऐवजी थोडा डिग्रोथ आपण फील करू शकतो अँड दॅट्स अ रिॲलिटी. खूप मुलांना असं होतं. आपण जेव्हा स्टेजला जातो, खूप स्टेज फिअर होतो किंवा काय. हे पण कसं कमी करायचं ते पण आपण डिस्कस करू आणि व्हॅलिड पॉईंट्स पण आपण डिस्कस करू. जेणेकरून आपल्याला एक आयडिओलॉजी कळेल की प्रेझेंटेशन देताना काय केलं पाहिजे, कसं मांडलं पाहिजे, ठीक आहे. तर सुरू करूया. सगळ्यात बेसिकमध्ये तुम्हाला माहीत असेल की कुठलंही प्रेझेंटेशन करताना तुम्ही जितकं ऑडिओ व्हिज्युअल च्या ऐवजी थोडंफार त्याच्यामध्ये व्हिज्युअल एड्स जेव्हा तुम्ही ॲड कराल ना, ते चार्ट्स असू दे, डायग्राम असू दे, व्हिडिओ असू दे, ते ॲक्च्युअली कनेक्टिंग आहे. जेव्हा पण आपण कोणाशी इंटरॅक्शन करतो, जेव्हा आपण स्टोरी सांगतो किंवा काय आपण इमॅजिनेशन करतो, राईट? म्हणून त्याच्यातला एक पार्ट आहे की जेव्हा पण हे बेसिक मी सांगतोय, एवढं डीप डाऊन सांगत नाही आहे, बेसिक सांगतोय. प्रेझेंटेशन स्टार्ट करताना तुम्ही जेव्हा प्रेझेंट करता स्लाईड्सना किंवा काय, जास्त पण मी त्याच्यामध्ये डीप जात नाही की त्याच्यामध्ये टेक्स्ट काय पाहिजे किंवा काय, पण व्हिज्युअल एड्स पाहिजेत. त्याच्यामध्ये चार्ट्स असू दे, डायग्राम असू दे, ठीक आहे. हेवी टेक्स्टपेक्षा त्याच्यामध्ये व्हिज्युअल एड्स असलेले बरे. कारण जितकं ग्राफिक्स आपण सांगतोय त्यांना एक्सप्लेन करायला, इलॅबोरेट करायला सोपं पडतं, ठीक आहे. आता आपण मेन कंटेंटकडे येऊया, ज्याच्या थ्रू आपल्याला एक आयडिओलॉजी मिळेल की आपण स्ट्रक्चर कसं करायचं प्लॅनला. खूपदा असं होतं की जेव्हा आपण प्लॅन करतो की माझा हा टॉपिक आहे प्रेझेंटेशनचा आणि मी असं-असं बोलणार आहे, ठीक आहे. आपण ठरवून ठेवतो की मी ह्या टॉपिकला एवढे मिनिटं, ह्या टॉपिकला एवढे मिनिटं देतो. त्याच्याऐवजी आपण थोडं त्याला 3 सेगमेंटमध्ये बायसेक्ट करूया. म्हणजे आपल्याला समजेल की त्याला नक्की पोर्ट्रे कसं करायचं आपलं प्रेझेंटेशनला, ओके. सगळ्यात पहिलं आपण आहे ना, त्याला 3 मध्ये डिव्हाईड करूया. ते म्हणजे पहिलं ओपनिंग, दुसरं ठेवूया बॉडी आणि तिसरं ठेवूया क्लोजिंग. प्रत्येक टॉपिकला मी इनडिफाईन वेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करीन, सोप्या वेमध्ये. तर समजून घेऊया. ओपनिंग, ठीक आहे. आता ओपनिंग का महत्त्वाचे आहे? हे बघा, जेव्हा पण आपण प्रेझेंटेशन करतो ना, आपल्याला कधी-कधी लाईक आपण अवेअर नसतो, की आपली जी ऑडियन्स आहे ती कशी आहे? त्यांचे इंटरेस्ट काय आहे? त्यांचा थॉट प्रोसेस काय आहे? त्यांचा माइंडसेट काय आहे? हे आपल्याला माहीत नसतं, राईट? मग ओपनिंग आपल्याला कसं हेल्प करतं, की जी आपली ऑडियन्स आहे, समजून घेण्यासाठी, की आपली ऑडियन्स नक्की कशी आहे? एक्झाम्पल सांगतो. जेव्हा पण आपण ओपनिंग करतो, ओपनिंग कसं आपण करू शकतो? एखाद्या स्टोरीपासून, एखाद्या व्हिडिओ टेक्स्टपासून किंवा एखाद्या सॉन्ग्सपासून, ठीक आहे. एक्झाम्पल सांगूया. जसे की ह्या व्हिडिओची सुरुवात मी एका स्टोरीपासून केली, जी माझा पर्सनल एक्सपिरियन्स होता, राईट? जेव्हा पण आपण स्टोरीने सुरुवात करतो, ॲट द एंड आपण त्यांचा पर्स्पेक्टिव्ह विचारू शकतो. ती पर्सनल स्टोरी असू दे, की कोणाचीही स्टोरी असू दे, आपण ॲट द एंड त्यांचा पर्स्पेक्टिव्ह विचारू शकतो. म्हणजे इंटरॅक्शन वाढतं ऑडियन्ससोबत. आपल्याला हे आयडिओलॉजी कळतं, की आपली नक्की ऑडियन्सचा थॉट प्रोसेस काय आहे? ते कसं विचार करतात? त्यांची आयडिओलॉजी काय आहे? ठीक आहे. हे ओपनिंग आपल्याला हेल्प करतं. आता ओपनिंगमध्ये आपण समजून घेतलं, की हां, आपण त्याच्यामध्ये व्हिडिओज टाकू शकतो, शॉर्ट स्टोरी सांगू शकतो, सॉन्ग टाकू शकतो, जेणेकरून ओपनिंगमध्ये आणि इनफॅक्ट आपण क्वेश्चनही ॲड करू शकतो ओपनिंगमध्ये, जेणेकरून आपल्याला इंटरॅक्ट करायला बेटर पडतं. इन शॉर्ट, ओपनिंग लक्षात ठेवायचं. ओपनिंग खूप महत्त्वाची आहे, कारण की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. ओव्हरऑल प्रेझेंटेशनमध्ये ओपनिंग जेव्हा आपण करतो, आपल्याला एक आयडिओलॉजी कळते, की नक्की आपली ऑडियन्स कशी आहे? त्यांना हँडल कसं केलं पाहिजे? कारण लक्षात ठेवा, ऑडियन्समध्ये तुम्हाला खूप अतरंगी पण ऑडियन्स भेटतील. काही काही मॅनेजेबल असतील, काही जण इंटरेस्टेडच नसतील, तर काही जण ओव्हर नॉलेजवाले असतील, जे तुम्हाला डॉमिनेट करायचं पण बघतील, राईट? ते ॲक्चुअली हाय लेव्हल गोष्टी झाल्या, पण आपण बेसिकवरनं करतोय. ओपनिंगमध्ये एवढं लक्षात ठेवा, ह्या गोष्टी आहेत. नाव द सेकंड थिंग इज बॉडी, ओके. आता बॉडीमध्ये आपण मेन कंटेंट मांडतो. हे तुम्हाला माहीत आहे. जे पण तुम्ही बायसेक्ट केलं असेल नॉलेज वाईज, टॉपिक वाईज, की तुम्हाला काय मांडायचं हे तुम्हाला बेसिक माहिती आहे. पण बॉडीमध्ये काय गोष्टी ॲड केल्या पाहिजेत ते सांगतो. जेव्हा व्हेनेव्हर यू आर प्रेझेंटिंग द बॉडी ऑफ युअर प्रेझेंटेशन, त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला माहीत पाहिजेत. जसं की एवढं लक्षात ठेवा, जसं की ओपन हँड जेस्चर्स.
बोलताना कधी पण तुम्ही समजा असं असं प्रेझेंट करताय किंवा तुमचे हात खिशामध्ये आहेत. ते तुमचं कॉन्फिडन्स थोडंफार वीक करतील किंवा तुमची अ, जी नॉलेज आहे थोडंफार नीट पोर्ट्रे करणार नाही. ओपन हँड जेस्चर जेव्हा आपण सांगतो, तेव्हा एक पॉझिटिव्हनेस वाइब जाते, एक जास्त इंटरॅक्शन जातं, ठीक आहे. एंगेजमेंट वाढते. सो ओपन हँड जेस्चर ठेवायला विसरू नका. ते महत्त्वाचं आहे. त्याच्यासोबतच गुड आय कॉन्टॅक्ट. जर तुम्ही तुमच्या ऑडियन्ससोबत गुड आय कॉन्टॅक्ट करत नाही, त्यांना ते जे कन्व्हर्सेशन आहे, ते वन वे कन्व्हर्सेशन होतं. त्यांना फील होत नाही, की हे टू साइडेड कम्युनिकेशन आहे. सो इन्स्टेड ऑफ लुकिंग सगळीकडं किंवा वरती खाली बघण्याऐवजी जर ऑडियन्समध्ये जर आपण एंगेजमेंट ठेवली, ते खूप बेटर होईल. सो आय कॉन्टॅक्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. अगेन ठीक आहे. सो बॉडीमध्ये लक्षात ठेवा, तुमचा मेन जो टार्गेट आहे, जे पण तुम्ही कंटेंट मांडताय प्रेझेंटेशनमध्ये, ठीक आहे. त्याचा मेन मोटो हे ठेवा, तुम्ही जे पण कंटेंट मांडताय, ते तुमच्या ऑडियन्समध्ये व्हॅल्यू ॲड झाली पाहिजे. ठीक आहे. व्हॅल्यू ॲड झाली पाहिजे म्हणजे काय? तुम्ही जे पण तुमचा कंटेंट क्राफ्ट करताय रिगार्डिंग एनी निश, ते प्रॉपरली डिसाइडेड ठेवा, की नक्की तुम्हाला तुमच्या ऑडियन्सना कॅटर काय करायचं किंवा प्रोव्हाईड काय करायचं आहे. कारण जेव्हा तुम्ही क्लिअर असता, की मला हे मुद्दे मांडायचे आहेत काही करून, मग त्याच्या बेसिसला तुमचे एक्झाम्पलही ऑटोमॅटिकली ठरतात. जेव्हा तुम्ही बॉडीच्या ह्याच्यामध्ये जे पण टॉपिक तुमचा असेल एक्स-वाय-झेड, जेव्हा तुम्ही प्रेझेंट कराल ना त्या गोष्टीला, तुम्हाला ऑटोमॅटिकली एक्झाम्पल्स येतील आणि तुम्ही ते ऑलरेडी लाईक फील कराल, "अरे, हे एक्झाम्पल तेव्हा मी ऑन द स्पॉट केलं. मला लाईक देता आलं कारण की मी कॉन्फिडंट फील करत होतो." ह्या गोष्टी आहेत बॉडीमध्ये. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आपण असं समजू शकतो, बॉडीमध्ये आपण जितक्या पण क्वालिटी गोष्टी मांडू, एवढं लक्षात ठेवा ओपनिंग आणि क्लोजिंग ॲक्चुअली जास्त इम्पॅक्ट पाडेल. ओपनिंगमध्ये तुम्ही कसं इंटरॅक्ट केलंत आणि क्लोजिंगमध्ये तुम्ही कसं क्लोज केलंत. आता क्लोज केलं म्हणजे इथं सेल्सचा पार्ट नाही आहे, राईट? आपण माइंडसेटला क्लोज करायचं म्हणतोय. त्यांना काय समजलं ह्या गोष्टीला खूप मॅटर करतं. तुम्ही कंटेंट कितीही मांडा, जर त्यांच्या ऑडियन्सना तर समजलं नसेल, तर आपण एवढं गुड फील नाही करत, की जे पण मी मांडलं ते लाईक वर्थ इट नाही आहे. मला ऑडियन्स तशी भेटली नाही, असं कधी-कधी फील होतं. ठीक आहे. क्लोजरमध्ये मी बेसिक गोष्ट सांगतोय. क्लोजरमध्ये एवढं लक्षात ठेवायचं आहे, फीडबॅकसाठी हा मेन मुद्दा आहे फीडबॅकचा. क्लोजरमध्ये ओपन टू फीडबॅक राहायचं. लाइक यू नीड टू अडॅप्ट द फीडबॅक. फीडबॅक कसेही येऊ शकतात. पण लक्षात ठेवा फीडबॅक जेव्हा येतात, कुठलाही फीडबॅक निगेटिव्ह नसतो. तुम्ही त्याला पॉझिटिव्ह वेमध्ये घेतलं पाहिजे. ह्याच्यामध्ये आपण समजून घेऊया, की नक्की फीडबॅक लक्षात ठेवा, फीडबॅक कधीही निगेटिव्ह नसतो. फीडबॅक नेहमी पॉझिटिव्ह असतो किंवा इम्प्रूव्हमेंट फीडबॅक असतो, जे की आपल्याला ॲड ऑन करायचं आहे. अजून एक गोष्ट आहे, जी क्लोजरमध्ये खूप महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा कधी-कधी जसं की आपण बोललो ऑडियन्समध्ये असा ओव्हरपॉवर करणारे पण काही व्यक्ती असतात, ज्यांना तुमच्यापेक्षा जास्त नॉलेज असते. एक्झाम्पल आपण घेऊया. तुम्ही जो पण डेटा मांडलात प्रेझेंटेशनमध्ये, त्याच्यामध्ये समजा काही डेटा चुकला आहे आणि एक सुपिरियर व्यक्ती आहे, त्याला जास्त नॉलेज आहे. तो बोलला, तो एक्स-वाय-झेड व्यक्ती बोलतो, की हा डेटा चुकला आहे. ह्याच्यामध्ये मी जस्ट चेक केलं डेटा चेंज आहे. तेव्हा मॅनिप्युलेशन न करता स्वतःला लाईक एम्बॅरस फील न करता तुम्ही त्याच्यासोबत आपण काही 4 असे स्ट्रक्चर बघूया जे आपल्याला हेल्प करतील. म्हणजे तुम्हाला हे जे पॅरामीटर्स माहीत असले, माइंड मॅपचे जरा पॅरामीटर माहीत माहीत असले, तुम्हाला प्रेझेंट करायला सोपं जाईल. सगळ्यात पहिलं तुमचा फ्रेमवर्क आहे ना, क्लिअर ठेवा. लाईक क्लिअर फ्रेमवर्क ठेवा. तुम्हाला मांडायचं काय आहे, तुमचे पॅरामीटर्स काय आहेत, हे तुमचे ठरले पाहिजेत. ठीक आहे. आणि जेव्हा तुमचं थॉट प्रोसेस इलॅबोरेशन होईल ना, तुम्हाला इलॅबोरेशन स्किल येईल. इलॅबोरेशन स्किल असणं महत्त्वाचं आहे. जर तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये काही फक्त टॉपिक्स आहेत, लाईक टायटल्स आहेत. पण त्या टायटलला घेऊन सुद्धा एक्सटेंड करून इलॅबोरेशन कसं करता येईल, ही तुमची कला आहे. हे तुम्हाला शिकलं पाहिजे. ॲट द एंड मी तुम्हाला काही बोनस टिप पण देईल, ज्याच्याने जर तुम्ही बिगिनर आहात, तुम्हाला हार्ड जातं, की एक टॉपिक ठीक आहे, टायटल दिला आणि त्याला तुम्हाला इलॅबोरेट करायचं आहे. हे जर समजत नसेल, तर ते काही टेक्निक्स आहेत, काही थॉट प्रोसेसला वाढवण्यासाठी थोडीफार त्या आयडिओलॉजीज आहेत. मी तुम्हाला शेअर करीन बोनस ट्रिपमध्ये ॲट द एंड. तुमचा फ्लो आहे ना, तो लॉजिकल असू द्या. लॉजिकल फ्लो ठेवा. फर्स्ट काय बोलायचं आहे, सेकंड काय बोलायचं आहे, थर्ड काय बोलायचं आहे, ठीक आहे. हा लॉजिकल फ्लो असला पाहिजे. तुम्ही लाईक एक प्रोसेसला किंवा एक टेक्निकल प्रोसेसला एक्सप्लेन करताय, तुम्ही लाईक एंड टू स्टार्ट एक्सप्लेन नाही करू शकत. तो स्टार्ट टू एंडच करायला लागेल. म्हणून तो जो फ्लो आहे, तो समजेल असा स्टेप बाय स्टेप तुम्ही लॉजिकल फ्लो ठेवला पाहिजे. पूर्ण प्रेझेंटेशनमध्ये जेव्हा तुम्ही मांडाल, त्याचे की कंपोनेंट्स काय आहेत, हे तुम्ही मांडणं खूप आवश्यक आहे. ते तुम्ही क्लोजरमध्ये सांगा, की बॉडीमध्ये सांगा, की कंपोनेंट्स काय आहे. एक्झाम्पल की कंपोनेंट जरी समजा तुम्ही थोडाफार मिसमॅच झालं, तुम्हाला मांडताच नाही आले, तर की कंपोनेंट तुम्ही काय करू शकता, ॲट द एंड क्लोजरमध्ये तुम्ही त्यांना पॉईंट्स देऊ शकता तुमच्या ऑडियन्सना, की दिस आर द की कंपोनेंट जे आपण शिकलोय किंवा त्यांना तुम्ही इंटरॅक्ट करू शकता, क्वेश्चन विचारू शकता क्लोजरमध्ये. पूर्ण सेशनमध्ये अशी कुठली स्पेसिफिक गोष्ट जी तुम्हाला आवडली, तर हे तुम्ही की कंपोनेंट्समध्ये ॲड करू शकता. धिस इज द बेस्ट एक्झाम्पल.
त्याच्यासोबत अजून तुम्ही काय करू शकता ते म्हणजे टायमिंग. टायमिंगला मॅनेज करणं खूप महत्त्वाचं आहे. कधी-कधी होतं बघा, आपण आपल्याला दिलं असतं, की हे धिस इज द एक्झॅक्ट टाईम लिमिट, की ह्या टाईम एक्सपान्शनमध्ये तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे तुमची प्रेझेंटेशन. मग कधी-कधी प्रेझेंटेशन लेट सुरू होते, काय टेक्निकल एरर येतो आणि हे अनएक्सपेक्टेड आहे. हे कधीही होऊ शकतं. पण तुम्हाला हे रेडी राहायला पाहिजे, ऑल्वेज रेडी राहायला पाहिजे, की समजा जो पण टाईम लिमिट आपल्याला दिलेला आहे, ठीक आहे. त्या टाईम लिमिटपैकी समजा थोडा टाईम कमी झाला. मग त्या लाइक गिव्हन टाईममध्ये तुमची जी कंटेंटची क्वालिटी आहे, ती लाइक खराब न करता सेम अमाउंट ऑफ टाईममध्ये, कमी अमाउंट ऑफ टाईममध्ये ती क्वालिटी कशी मांडता येईल? तुम्ही भलेही 1-2 पॉइंट स्किप करा. पण ते जे पण तुम्ही पॉइंट मांडाल ते विथ कॉन्फिडन्स आणि क्वालिटीमध्ये मांडले पाहिजेत. आणि हे टाईम मॅनेजमेंट तुम्हाला आलं पाहिजे. आणि हे तुमचं तसं माइंडसेटही पाहिजे. मला 7 मिनिटं भेटलं तर मी 7 मिनिटं मला प्रेझेंटेशनला भेटलेत, तर मी 7 मिनिट्सचं प्रेझेंटेशन करणार. तसं नका करू. थॉट प्रोसेसला थोडं एलिव्हेट करा. जर टाईम कमी राहिला तर त्याच्यामध्ये कधी कुठले पॉइंट्स एलिमिनेट करायचे, कुठले एक्झाम्पल ॲड करायचे, कुठल्या पॉइंटला तेवढं स्लो वेमध्ये एक्सप्रेस करायचं तुम्हाला माहीत पाहिजे. कारण कधी-कधी ओव्हर एक्साइटमेंटमध्ये आपण एक टॉपिकला खूप फास्टसुद्धा अँक्झायटीमध्ये समजा खूप फास्ट त्याला एक्सप्लेन करतो. मग तेव्हा आपला जो कॉन्फिडंट आहे तो थोडाफार स्लो डाऊन होतो ऑडियन्स किंवा जजच्या पर्स्पेक्टिव्हने. ठीक आहे. अगेन आता हे सगळं करत असताना लास्ट प्रेझेंटेशनमध्ये आहे ना, ओव्हरऑल आता आपण ओपनिंग बघितलं, बॉडी बघितलं, क्लोजिंग बघितलं आणि स्ट्रक्चरही बघितलं. माइंड मॅप एक प्लॅन ठेवला, की कसं फ्रेमवर्क पाहिजे, लॉजिकल फ्लो पाहिजे. पण त्याच्यासोबत ॲट द एंड जी महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुमचा ड्रेसिंग कोड किंवा ड्रेसिंग सेन्स. जेव्हा तुम्ही प्रेझेंटेशन द्याल, इफ यू आर गर्ल ऑर इफ यू आर बॉय, आय विल पर्सनली सजेस्ट, ठीक आहे, आय विल पर्सनली सजेस्ट ते तुमचं प्रेझेंटेशन कुठल्याही इथं असू दे, कॉर्पोरेटला असू दे, कॉलेज लेव्हलला असू दे. आय विल सजेस्ट गो फॉर द सेमी कॅज्युअल्स ऑर फॉर्मल्स. लाईक स्मार्ट कॅज्युअल्स किंवा फॉर्मल्स. तुमच्या हा जो अटायर आहे ना, लाईक स्मार्ट कॅज्युअल्स अँड फॉर्मल्स किंवा फॉर्मल्स, ओके. हे तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीला एक वेगळाच अपलिफ्टमेंट देतात, ठीक आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला एका कॉन्फिडन्ससोबत कॅरी करता, एक चांगल्या ड्रेसिंग सेन्समध्ये कॅरी करता, तुमचा एक कॉन्फिडन्स, तुमची पर्सनॅलिटी वेगळीच हायलाईट होते. एवढं लक्षात ठेवा. अँड ॲट द एंड लक्षात ठेवा, प्रेझेंटेशनमध्ये कधी पण आहे ना, हे मॅटर करत नाही की तुम्ही कंटेंट कसला देताय. मोस्टली तुम्हाला हे मॅटर करेल की तुमचं सायकॉलॉजी काय आहे, तुमचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःला कसं कॅरी करता हे महत्त्वाचं आहे. आता जसं की आपण एक्झाम्पल बघितलं या स्टोरीमध्ये, माझ्या मित्राची जी लाईक जो एक्सपिरियन्स त्याला आला प्रेझेंटेशनला, नाही खूप जणांना येतात आणि खूप जण रिलेटही करतील, राईट. माझाही जेव्हा झालेला, जेव्हा मी माझ्या फर्स्ट इयरला होतो आणि जेव्हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स मला होता, आय वॉज डॅम नर्वस की स्टेजला जाऊन मी कसं बोलणार, काय बोलणार. पण मी तेवढा एक्स्ट्रोव्हर्ट मुलगा आहे, मला एक्सपिरियन्स करायला आवडतं आणि ते मी एक्सपिरियन्स केलं. अँड धिस इज द थिंग, जर तुम्हाला स्टेज फिअर असेल ना, हे तुम्ही खूप बेटर वेमध्ये करू शकता. भीती वाटते, जस्ट गो देअर, ट्राय इट आउट, ठीक आहे. लोकं असतील ह्याच्याने फरक नाही पडणार. तुमची पर्सनल ग्रोथ तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही ते ॲक्सेप्ट कराल, अडॅप्ट कराल. ठीक आहे, मला भीती वाटते, पण मी ट्राय करतो. मी जातो स्टेजवरती, थोडं एक्सप्रेस करतो, थोडंफार मी स्टॅमरिंग करीन, थोडंफार मी अडकीन, त्याच्यामध्ये मी फिलर्स ॲड करीन, करून, ठीक आहे. लाईक फिलर्स आपण ॲड करतो, मध्ये आपण कन्फ्यूज होतो, राईट. मध्ये कन्फ्यूज होतो, ब्लँक होतो. हे जेव्हा तुम्ही फेस कराल ना, विथ एक्सपिरियन्स तुमचा कॉन्फिडन्स तेवढा बूस्ट होईल की तुम्ही ते स्मूथली करू शकता. काही प्रॉब्लेम येणार नाही. सो दिस इज इट. आय होप हे जे पॉईंट्स तुम्हाला मी मांडलेले आहेत, ठीक आहे, तुम्हाला समजतील. प्रॅक्टिस करा. आणि एक बोनस टिप तुम्हाला मी देतो ह्याच्यामध्ये, एक बोनस टिप, ठीक आहे. जे मी एक क्लब बनवलेला आहे, एक कम्युनिटी बनवलेली आहे आणि ते क्लब कम्युनिटी काय करतं, मी त्यांना सर्टन टास्क दिलेले आहेत. त्याच्यामधला हा एक टास्क आहे की रीडिंगचा, फक्त रीडिंगचा नाही. आता त्यांना लाईक तुम्ही पण हे पर्सनल लेव्हलला करू शकता, ओके. जर तुमच्यासोबत तुमचा ग्रोथ माइंडसेट बडी असेल तर अतिउत्तम. नसेल तुम्ही पर्सनल लेव्हलला करू शकता. काय करायचं, कुठलीही बुक घ्या. जर तुम्हाला 1 तास रीडिंग करायला खूप हार्ड जातं आणि 20 मिनिटं पण रीडिंग करायला खूप हार्ड जातं, 10 मिनिट्स इज वे बेटर. 10 मिनिटाचा टायमर लावायचा फोनमध्ये आणि त्याच्यामध्ये प्लीज कोणाचे फोन उचलू नका किंवा मेसेजचा रिप्लायही देऊ नका. इन शॉर्ट DNDला ठेवा, ओके. त्या 10 मिनिटं टायरमध्ये हायपर फोकसमध्ये जे पण तुम्ही वाचताय ते नीट वाचा. वाचण्यासाठी नाही, समजण्यासाठी वाचा, ठीक आहे. मग त्याला हायलाईट करा जे तुम्हाला आवडतं आहे. एक डायरी बनवून ठेवा. त्याचे पॉइंटर्स काढा, जे तुम्हाला आवडलं आहे, समजलं आहे, जास्त हायलाइटेड वाटतं आहे, जी चांगली गोष्ट आहे. पॉइंटर्स काढा. त्यानंतर जर तुमचा मित्र आहे, जे तुम्ही सेम प्रोग्रेस शेअर करता त्यासोबत, मग त्या मित्राला काय करायचं, जे पण तुम्ही वाचताय ना, त्याला इलॅबोरेट करून ते पॉइंट्स आहे तसे नाही बोलून सांगायचे. जे पॉइंटर्स काढलेत, ट्राय करा त्या पॉइंट्सला घेऊन तुम्ही मित्राला ऑडिओ पाठवाल. लाइक दिस इज द थिंग मला समजलेलं आहे. हे इलॅबोरेट करा.
स्टार्टिंगला तुम्ही फिलर्स ॲड कराल, कन्फ्यूज व्हाल, ब्लँक व्हाल, मी काय बोलू? पण जसं प्रॅक्टिस कराल ते होईल. आता समजा तुमच्याकडे ग्रोथ बडी नाही आहे किंवा मित्र तसं नाही आहे शेअर करायला. व्हॉट यू कॅन डू इज फोन आहे, ऑडिओ रेकॉर्ड करा आणि त्याचं ऑडिओ फाईल्स सेव्ह करून ठेवा. ऑडिओ रेकॉर्डरमध्ये तुम्ही काय बोललात, कसं झालं किंवा काय जे पण तुम्हाला इलॅबोरेट करायचं आहे, ते तुम्ही प्रॉपर वेमध्ये इलॅबोरेट करा आणि जेव्हा ट्रस्ट मी 2 महिने ट्राय करा अँड ॲट द एंड ऑफ द मंथ ठीक आहे, 2 महिन्यानंतर स्वतः चेक करा तुमचा पहिला ऑडिओ मंथ 1चा डे 1चा पहिला ऑडिओ ठीक आहे इलॅबोरेशनचा आणि त्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या एंडचा ऑडिओ ऐका. ग्रोथ तुम्हाला स्वतः दिसेल की हां, माझे इलॅबोरेशन स्किल वाढले. आता मी फक्त पॉईंट्सला बोलून जास्त इलॅबोरेट करू शकतो. ओके, सो दिस वॉज द बोनस टिप. आय होप दिस विल वर्क अँड ह्या गोष्टीसाठी मी तुम्हाला एक PDF ही क्रिएट केलेला आहे अँड ॲट द एंड ठीक आहे कमेंट सेक्शनमध्ये त्याचा लिंक ही मी ड्रॉप करतो आहे. सो लेट मी नो की तुमच्या पर्स्पेक्टिव्ह काय आहे. हे जर तुम्हाला व्हिडिओ हेल्प करत असेल, तुमच्या स्टुडंट्स मित्रांना नक्की शेअर करा ठीक आहे. कारण की हे इन्साईटफुल जर तुम्हाला हेल्पफुल वाटत आहेत कमेंट करूनही सांगा आणि शेअरही करा ठीक आहे. अँड ॲट द एंड अगेन वन मोर थिंग, आपलं चॅनल रिलेटेड टू पॉडकास्ट आहे, रिलेटेड टू इन्साईट नॉलेजेबल आहे. तर एवढं लक्षात ठेवा. अजूनही छान छान पॉडकास्ट येणार आहे, नवीन स्टोरीज येणार आहे. सो टिल दॅन स्टे कनेक्टेड ठीक आहे. आपले चॅनलचे जितके पण हँडल्स आहे, इन्स्टा हँडल आहे, जे पण कंटेंट क्रिएशनचे हँडल आहेत तुम्हाला लिंकमध्ये दिले जातील. सो टिल देन कीप लर्निंग अँड कीप हसलिंग. भेटूया नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. टिल देन ऑल द बेस्ट.